रोल. आझादी बचाव न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ज्या सोलापूर शहर मध्यमध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्याची अत्यंत महत्वाची अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. देवेंद्र कोटे या ठिकाणी फारुख शाब्दी यांना कडवी अशी झुंज देऊन अखेर अद्यापपर्यंत 41,000 मतांनी आघाडी घेतलेली आहे. देवेंद्र कोटे यांच्या मेकॅनिक चौक येथील कार्यालयावरती सध्या त्यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करत असल्याचं पाहावयास मिळत आहे. देवेंद्र कोटे हे अगदी युवा नेतृत्व म्हणून आता सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रावरती आपला किल्ला काबीज केल्यासारखं त्यांनी आता काबीज केलेला आहे. यापुढे देवेंद्र कोटे हे सोलापूर शहर मध्यचे आमदार म्हणून आता सोलापूर शहर मध्यचे वारस ठरले आहेत. कारण या ठिकाणी प्रणिती शिंदे या 3 टर्मचे आमदार होते. हा बालेकिल्ला जो आहे प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाचा, तो बालेकिल्ला आता आपल्या ताब्यात सध्या देवेंद्र कोटे हे घेत असल्याचं पाहावयास मिळत आहे. या ठिकाणचे एमआयएमचे उमेदवार असलेले फारुख शाब्दी हे अत्यंत प्रचंड अशा बहुमतांनी निवडून येतील असं मुस्लिम समाजाच्या लोकांना वाटत होतं. परंतु त्या तुलनेनं मुस्लिम समाजाची मतदान झालं नसल्या कारणाने हा फटका एमआयएमला बसल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आडम मास्तर असो किंवा चेतन नरोटे असो हे 2-5 हजारावरतीच सध्या तरी असल्याचं पाहावयास मिळत आहे. कारण चेतन नरोटे 30,000 मतं घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता, तर आडम मास्तर 18 ते 20,000 मतं घेतील असं वाटत होतं. तर चौथा उमेदवार ज्यांच्याकडे, 5वा उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहत होते ते तौफिक शेख हे 150 मतं सुद्धा ओलांडू शकलेले नाहीयेत. त्यांना फार मोठा हा धक्काच बसल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे. तर मोठी अपडेट आहे की देवेंद्र कोटे यांच्या घरासमोर आता त्यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. देवेंद्र कोटे हे आता सोलापूर शहर मध्यचे जवळजवळ आमदार झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. थोड्याच वेळात अधिकृतपणे अंतिम फेरीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र कोटे हे आमदार म्हणून अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.